कैलासवासी मधुकरराव पाटील यांचं निधन झालं. आपण सर्वजण त्यांच्या शेवटचा निरोप देण्यासाठी जमा झालो. मधुकरराव पाटलांची माझी 67ला भेट झाली. पहिल्यांदा मी त्यांचं आणि अशी भेट झाली की दोघांची निवडणुकीची सलामीच होती आमची. आणि त्यावेळेला आदमपूर सर्कलमध्ये 12 बूथ होते. फक्त 11 बूथची काउंटिंग संपल्यानंतर 250 मतांना मी पुढे होतो. मधुकरराव पाटलांच्या मनाचा अवतारी मला तिथे पाहायला मिळाला. लटकन उठले आणि माझं अभिनंदन केलं. आगे पैसा पर्यंत केला 11 तो हो गए 11 पण खतगाव आणि केसराळी एक बूथ मागे होतं. मला टेन्शन होतं त्याचं आणि ते टेन्शनसारखं झालं आणि 122 मताने मधुकर पाटील विजयी झाले. एकाच बूथ. पण आता त्यांच्या माझ्या संबंधाला 67 पासून आज 20 म्हणलं तर 53 वर्षाचा संबंध आला. पण त्या निवडणुकीची कटुता त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या शब्दात मला कधीही जाणवली नाही. भास्करराव पाटील गमतीनं म्हणायचे की दादा तुमचं तर जमतेच निवडणूक दादाच जमत नाही. आणि आज खटगावमध्ये पुण्यात्मा निघून गेलेला आहे. मला येतात तशी म्हणतात. एका खटगावलाच पुण्यात्मा गेला नाही तर नांदेड जिल्ह्यातला एक पुण्यात्मा गेलेला आहे. त्यांच्यावर झालं लोकचं शिक्षण. त्यांनी केलेले वैचारिक बैठक त्यांच्या मनामध्ये जी होती ती कोणालाही भाळण्यासारखी होती. तसं मला पण ती भाळत होते. मला त्यांनी लिहिलं पुस्तक प्रदान केलं माझा जी पड आहे. आणि समाजामध्ये जेव्हा अशी माणसं असतात आणि दादा राजकारणी नव्हते, दादा समाजकारणी होते. समाजावर मनापासून प्रेम करणारे होते. समाजाचं हित चिंतणारे होते. म्हणून आम्हाला त्यांचं व्यक्तिमत्व पदोपदी हवं होतं. या सृष्टीवर लाखो अब्जावधी माणसं आहेत. सगळ्यांना मरायचं आहे. परमेश्वरानं आपल्याला इथं पाठवलं त्याबरोबर एक संदेशही दिलेला आहे. मरना तो है एक दिन लेकिन मरने के पहिले कुछ अच्छा करके मर, कुछ अच्छा करके मर. ह्या याच्यातलं दादांचं व्यक्तिमत्व होतं आणि ते चिरकाल सगळ्यांच्या मनामध्ये अमर राहते. मी माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि ते निश्चित कोणी स्वर्गात जातील की नाही सांगायची गरज नाही. त्यांचं स्थान स्वर्गामध्ये अटळ आहे असं मी मानतो. कारण एवढी चांगलं केलेली माणसं जर स्वर्गात जाणार नाही तर मग जाईल कोण. आणि म्हणून त्यांचं स्थान स्वर्गामध्ये अटळ आहे. आध्यात्मिक बैठक नष्ट झालेली आहे. त्यांना सुख शांती लाभण्यासाठी धैर्य लाभो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद आदरणीय शेगावकर साहेब. कर्तृत्व आणि नेतृत्व या दोन्हीची जाण असलेल्या नेता नेतृत्व आज आपल्यामध्ये हरवलेलं आहे. यानंतर आदरणीय किनाळकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर भास्करराव पाटील बोलतील आणि अंत्यविधीला सुरुवात होईल. तत्पूर्वी आदरणीय किनाळकर साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय मधुकरराव पाटील यांच्यावरती 2 शब्द व्यक्त करावे. आदरणीय किनाळकर साहेब. आज आदरणीय मधुकर दादांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता कळली. तर पहिलं तर गेल्या 15-20 दिवसापासून हा जीवन मृत्यूचा खेळ त्या संदर्भामध्ये चालू होता. थोडीशी आशा बांधून राहिलेली होती. मध्यंतरी तब्येत फारच खराब झाली आणि नंतर मात्र थोडी सुधारायला लागली अशा प्रकारची बातमी आली. नंतर तर अँजिओप्लास्टी सुद्धा सक्सेसफुल झाली. अशा प्रकारची सुद्धा वार्ता आली. मी दादांना म्हणत होतो की काही होऊ शकते दादा, की एखाद्या वेळेस ईश्वराच्याकडून आशीर्वादही मिळेल, दादा चांगले होतील आणि वापस येतील. पण ती नुसती आशाच ठरली. आणि आज दादाचं दुःखद निधन झाल्याची वार्ता आज सगळ्यांना कळाली. आज त्यांच्या अंत्यविधीसाठी इतका जनसागर या परिसरामध्ये लोटलाय. आताच माधवराव पाटलांनी म्हटल्याप्रमाणे 1967ला ते निवडणूक लढवत असताना त्यांचा आणि त्यांचा परिचय झाला. मी 67ला जवळपास 10 वर्षाचा असेल.
माझे वडील जिल्हा परिषदचे सभापती 62 पासून होते आणि 67 ला कृषी विभागाचे सभापती म्हणून मधुकर दादा निवडून आले आणि आमच्या घराच्याच बाजूला त्यांचं सुद्धा क्वार्टर असल्याच्या कारणानं तेव्हापासूनचा माझा 53 वर्षाचा माझाही सहवास त्यांच्याबरोबर आहे. खरं पाहिलं तर 53 वर्षापूर्वी दादाच्या राजकारणातल्या आगमनाच्यामुळं संपूर्ण नांदेड जिल्ह्याला आणि भास्कर दादाच्या रूपानं संपूर्ण महाराष्ट्राला खतगावकर घराण्याची त्या ठिकाणी ओळख झालेली आहे. भास्कर दादांची सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये एंट्री खरं पाहिलं तर मधुकर दादा जिल्हा परिषदचे सभापती झाल्याच्या नंतर झालेली आहे. त्या कुटुंबियांशी जवळचं नातं जे 53 वर्षापूर्वी आमचं त्यांचं तयार झालं ते आज त्या ठिकाणी कायम स्वरूपामध्ये राहिलेलं आहे. मधुकर दादा असतील, भास्कर दादा असतील, प्रभाकररावजी असतील, विनायक तर माझ्या बरोबरीचाच होता. मी, विनायक आणि बालाजी, शेळगावचे बालाजी साहेब यांचे मावस भाऊ, आम्ही तर त्या ठिकाणी एकत्रपणे लहानाचे मोठे झालेलो आहोत, खेळलेलो आहोत. दादा ऑफिसला गेल्याच्या नंतर आम्ही, मी आणि विनायकराव आणि प्रभाकरराव त्या ठिकाणी बऱ्याचदा, आपल्याला आठवत असेल प्रभाकरराव, किंवा आपण त्या ठिकाणी कसं धिंगामस्ती करायचो. पण दादा आम्हाला कधी रागवताना कधी आम्हाला त्या ठिकाणी अनुभव आले. छोट्याच्या छोट्या माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत एक प्रकारचं भावनिक नातं जोडण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा हातखंडा होता. लोकांच्यासाठी सातत्याने तत्पर राहणार आहे आणि नंतरच्या जीवनामध्ये भास्करराव पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभं टाकणार आहे. लोकजीवनामध्ये मिसळत भास्कर दादांना लोकांचा पाठीमागे फार मोठा सपोर्ट तयार करणारे अशा प्रकारचं सातत्याने गेल्या 50 वर्षाची कारकीर्द त्यांची राहिलेली आहे. आणि हे सगळं सांभाळत असताना स्वतःला मागे ठेवत सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सहकाराच्या क्षेत्रामध्ये असेल, आपल्या परिसराचा, आपल्या विभागाचा, आपल्या तालुक्याचा नावलौकिक सातत्यानं अग्रेसर करण्याच्या मध्ये त्यांनी घेतलेली भूमिका ही खरं पाहिलं तर सगळ्यांना अभिभूत करणारी आहे. स्वतःला मागे ठेवणं बऱ्याच जणांना जमत नाही, पण आपण कमीपणा घेऊन मात्र त्या ठिकाणी आपल्या घरातल्या स्वतंत्र माणसाला पुढे करण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांनी सातत्याने घेतली. म्हणून दादा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 3दा आणि देशाच्या संसदेमध्ये 3दा त्या ठिकाणी त्यांना जाता आलं, राज्यामध्ये मंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करता आलं. अशा प्रकारचा भाव मिळणं देखील एक ठिकाणी भावा भाग्याचं लक्षण त्या ठिकाणी आहे. मोठे असून सुद्धा छोट्या भावाची पाठराखण या ताकदीनं करणारा हा असा मोठ्या अंतकरणाचा माणूस त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी अनुभवलेला आहे. दादांनी जे काही शिक्षण घेतलं गुरुकुलमध्ये, त्यामुळे हिंदी भाषेचा त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव होता. कोणीही जरी त्यांना बोलायला सुरुवात केल्याबरोबर ते हिंदीमध्ये संभाषण त्या ठिकाणी करायचे. आणि एवढंच नाही, नंतरच्या उत्तरार्धाच्या काळामध्ये तर ग्रामगीतेचा अनुवाद देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. गीतेचा सुद्धा अनुवाद त्यांनी आपल्या परीने त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साहित्यामध्ये रुची असणारा, सामान्य गरीब माणसाच्या मध्ये त्या ठिकाणी त्याच्या सुखदुःखामध्ये सहभाग होणारा, लोकांचं सहकाराच्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून लोकांचा उत्कर्ष साधणारा असा हा तुमच्या आमच्यातला असलेला हा माणूस, असा मोठा नेता त्या ठिकाणी आपण गमावलेला आहे. आम्ही मंडळी किंवा माझ्या बरोबरची मंडळी जी नांदेड जिल्ह्यातल्या मोठ्या मोठ्या समाजकारणाने आणि राजकारणी माणसाला बघत बघत समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये प्रवेश करते झालो, या पिढीमध्ये अग्रगण्य असलेले भास्कर आपले मधुकर दादा आज तुमच्या आमच्यामध्ये नाही. नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या कर्तृत्वाने राजकारणात असेल, समाजकारणात असेल, अन्य क्षेत्रामध्ये असेल, नाव लौकिक मिळवलेली बरीचशी मंडळी त्या ठिकाणी आता अंतर्धान पावलेली आहे. आता तुमच्या आमच्यावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी आहे. त्यांनी घालून दिलेला पायंडा, त्यांनी घालून दिलेले मार्गदर्शक तत्व याच्या अनुसरून आपल्या जिल्ह्याला आणि आपल्या परिसराला त्या ठिकाणी पुढे नेण्याच्या संदर्भात त्या भूमिका त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला घ्याव्या लागतील. मधुकरदादा पाटील खतगावकर साहेब यांच्या दुःखद निधनाची बातमी समजली आणि 66 वर्ष
मधुकर दादा म्हणजे काष्टपैलू नेतो, एक साहित्यिक, राजकारणी, वात्सल्यरूप, ममत्व असलेला आमचे वंदनीय मधुकर दादा. त्याने राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष असताना या राज्यातल्या या जिल्ह्यातल्या अनेक लोकांना एस टी महामंडळामध्ये कर्मचारी म्हणून सेवेमध्ये घेण्याचं काम आदरणीय मधुकर दादांनी केले. महाराष्ट्राला परिचित असलेलं नाव म्हणजे मधुकर दादा. एस टीच्या माध्यमातून असेल, अनेक सुशिक्षित बेकार मुलांना काम लावण्याच्या माध्यमामधून असेल, नांदेड जिल्हा परिषदेचे पुरुष सभापती म्हणून केलेलं काम असेल, गोदावरी मनात साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून असेल, नरशिव सुतगिरणी कारखान्याचे चेअरमन म्हणून असेल, अनेक पदावरती त्यांनी या ठिकाणी काम केले. त्यांचा गाडा अभ्यास त्यांचा, आणि हिंदीमध्ये बोलणं प्रत्येक माणसाला, गेल्याच्या नंतर प्रत्येक माणसाची ते हिंदीमध्ये बोलायचे. आदरणीय दादांनी ह्या ठिकाणी अनेक आठवणी मधुकर दादाच्या ह्या ठिकाणी सांगितलेले, की जास्त ह्या ठिकाणी बोलणार नाही. की साबळे परिवाराच्या वतीने, शिवसेना कुटुंबाच्या वतीने आणि देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती शांती शांती. आपल्या डोळ्यातले अश्रू लपवत दादांना मी विनंती करतो की आपल्या पितृतुल्य बंधूवरती आपण 2 शब्द व्यक्त करावेत. या श्रद्धांजलीच्या मनोगतानंतर आर्य समाजामध्ये त्या पद्धतीनं विधी होतील, त्याच्यानंतर सामूहिक श्रद्धांजली होईल आणि त्याच्यानंतर अग्नी दिल्या जाईल. या पद्धतीची आपण नोंद घेऊन कोणीही जागेवरून उठू नये. आदरणीय भास्कर पाटील. सदगावकर कुटुंबाचे प्रमुख आमचे मधुकरवाडी दादा यांचं दुःखद निधन झालं. माझ्या आणि त्यांचं नातं भावाचं नव्हतं, ते म्हणजे वडिलासारखं. खूप प्रेम केलं त्यांनी माझ्यावर. डॉक्टर किनाळकर बोलले एक गोष्ट आहे, राजकारणामध्ये असं कधी घडत नाही सहसा. भाऊ असो, मेवणा असो, अजून कुणी असो, राजकारणामध्ये स्पर्धा असते काय. पण दादानी नेहमी माझा विचार केला. आपण जसं म्हणाल की मी 3 वेळा आमदार राहिलो, 3 वेळा खासदार राहिलो, त्यामध्ये सिंहाचा वाटा दादांचा. माझाही वय आता 79. माझ्या आयुष्यामध्ये खूप लोकांशी माझे संबंध आहे. राजकारणाच्या क्षेत्रात आले, मित्र म्हणून आले, नातेवाईक म्हणून आले. पण दादासारखा प्रेमळ माणूस, निस्वार्थ माणूस मी पाहिलेला. आई जसं मुलावर प्रेम करते तितकं प्रेम त्यांनी भावावर केलं. मला जास्त बोलणं शक्य नाही. ते आमच्यामध्ये आजी आहे. त्यांनी जे काही मार्गदर्शन केलं, तुमच्या चौधरी म्हणाले, चौधरीनं मी त्यांना सांगितलं होतं एका भाषणामध्ये बोललो होतो चौधरी साहेब, पण लक्षात ठेवलं ते. पण डॉक्टर साहेब तो किस्सा वेगळा आहे. मी 3रीला होतो आणि दादा जवळपास 8वीला असते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आम्ही हैदराबाद पाहायला जायचं ठरवलं. आमचे वडील फार स्ट्रिक्ट होते. त्याने आम्हाला पैसे दिले आणि सांगितले की एक आहे की तुम्ही परत आल्यानंतर तुम्ही कशाला खर्च केलं लिहिलं पाहिजे. नाही करत ते बंधन नाही. आणि ते वय होतं, आम्ही सिनेमा पाहिला 2-3. परत निघते वेळेस आम्ही बसतो हिशोब लिहायला.
दादाने हिशोब दिला ते 3 सिनेमा पाहिले त्याच्यात लिहिलं त्यांनी की 3 सिनेमाला एवढे पैसे खर्च झाले. म्हणलं दादा वडील नाराज होते की आपण 3 सिनेमा पाहिले, आपण चिल्लर खर्च लिहूया. वडिलांना व्यवहार बोलल्यासारखं होत नाही, हिशोब लिहिल्यासारखं. म्हणून मी डॉक्टर नेहमी म्हणतो दादाला चिल्लर लिहिता आलं नाही म्हणून त्याला फार आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करता आली नाही. आम्हाला चिल्लर लिहिता येते म्हणून 3 वेळा आमदार, 3 वेळा खासदार, मंत्री आम्ही होऊ शकलो. या क्षेत्रामधल्या माणसाला चिल्लर कसं लिहा याचं ज्ञान असल्यामुळेच आम्ही निवडणुका जिंकू शकतो. दादाला मात्र कधी चिल्लर लिहिता आलं नाही, ते प्रामाणिक होते आणि त्यांनी अतिशय निस्वार्थ जीवन जगले, आनंदी जीवन. असं वाटायचं काही कारण नाही. डॉक्टर साहेब खरे आहे, 10-12 दिवसापूर्वी त्यांना जेव्हा ते थोडे सिरियस झाले, आम्हालाही वाटतं की हैदराबादला घेतलं, कधी आजारी झाले. दादा कधीही दवाखान्यात गेले नाही. 85 वर्षाचं वय होतं तर सकाळी उठायचे, प्राणायाम करायचे. आमच्या बाळासाहेबच्या मुलाचं लग्न होतं, मी आलो होतो काय 1 डिसेंबरची गोष्ट आहे, 1 डिसेंबर. आणि 1 डिसेंबरला ते लग्नावर माझ्याकडे आले तिथं आणि असा हात दाखवला डॉक्टर साहेब, हे बा म्हणजे मसल कसे आहेत म्हणले. आमच्या मुलांना दाखवलं म्हणजे मसल किती मजबूत आहेत पा. इतका दांडगा उत्साह होता त्यांचा. त्याचं कारण एकच निस्वार्थ. निस्वार्थ माणसामध्ये खूप उत्साह असतं. मी फार विस्तारामध्ये जात नाही. त्यांनी जे काही आम्हाला आदर्श दिले त्या आदर्शावर आम्ही वागण्याचा प्रयत्न करू. एक मात्र या ठिकाणी सांगितलं पाहिजे की त्यांच्या आणि स्वर्गीय शंकररावजी चव्हाणांचे फार चांगले संबंध होते. सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये तर दादांना जावाई समजायची. मी राजकारणामध्ये नसतो, मी फार जाती म्हणतो. आणि दादा त्यावेळेस सभापती होते मुरमळ्यासारखे आपले वडील आणि ते. त्याने आयुष्यामध्ये दुसरं कुणालाही नेता मांडलं नाही, फक्त शंकरराव चव्हाणाला नेता मांडले. नंतर रिटायर झाले ते पण, आणि ते माझ्या मागे ताकद उभं करण्याचा प्रयत्न केला. खूप मोठं संकट आमच्यावर कोसळलं, पण आपली सर्वजण मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने इथं आला. आमच्या दुःखामध्ये आपण सात्वन केलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. ओम शांती. सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचंय. सर्वांनी जागेवर उभं राहायचं.